वांद्रेमध्ये ठाकरे कुटुंबाने एकत्र येत मतदानाचा हक्क बजावला। यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी तसंच मुलं आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी देखील मतदान केले। मतदानादरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शाखांना भेट दिली आहे। मुंबईतील गिरगाव आणि लालबाग मधल्या शाखांना त्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी निवडणूक कार्यक्रमाचा आढावा घेतलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे। पत्नी शर्मिला ठाकरेंसह राज ठाकरे यांनी मतदान केलं। दादरच्या बालमोहन विद्या मंदिरमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सहकुटुंब त्यांनी मतदान केलं। नागपुरातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। श्रीजया या भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। ही परीक्षा असून निकाल देवावर आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। शिवडी मतदारसंघाचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। यंदा शिवडीची जनता मला पाठिंबा देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। कल्याण पूर्वेत महायुती भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। महायुतीचा विकास कामं आणि लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं। गेली 15 वर्ष आमदारांनी विकास कामं केली असून यापुढेही करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। बडनेरा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवी राणा यांनी पत्नी नवनीत राणा यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला। राणा दाम्पत्य दुचाकीनं मतदान केंद्रावर दाखल झालं। मात्र यावेळी त्यांनी विना हेल्मेट बाईक प्रवास केलाय। विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी सहपरिवारासह मतदानाचा हक्क बजावला। लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलंय। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे बूथवर जाऊन बसले आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय। कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख मधील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे। लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांनी आपला हक्क बजावलेला आहे। अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाने देखील मतदान केलंय। यावेळी अर्चना पाटील चाकूरकरांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। सपत्नीक त्यांनी मतदान केलं। औराद शहाजणी या ठिकाणी त्यांनी जाऊन मतदान केलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी इथं मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मताधिकार बजावलाय। सहकुटुंब त्यांनी मतदान केलं आहे। या मतदारसंघात त्यांची लढत मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्या विरोधात आहे। यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावला। दारव्हा तालुक्यातील हरू या मूळ गावी त्यांनी मतदान केलं आहे। प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय। जालन्यात महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। शहरातील रंगार गल्ली भागातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं आहे। यंदा लोक महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देतील आणि जालना मतदारसंघातनं आपला विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी मतदानाचा हक्क बजावला। शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि संपूर्ण कुटुंबाने मतदान केलंय। यावेळी मतदानानंतर योगेश कदम यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय।
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी मतदान केलं आहे। चंद्रपूर शहरातील सिटी माध्यमिक शाळेच्या केंद्रावर रांगेत उभं राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। राज्यातील जनतेने आपला मताधिकार वापरून योग्य उमेदवार निवडावा असं आवाहन त्यांनी केलंय। आमदार परिणय फुके यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। भंडाऱ्याच्या साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी इथल्या समर्थ महाविद्यालयातल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं। लोकशाहीचा उत्सव सर्वांनी साजरा करावा असं आवाहन फुके यांनी केलंय। सावनेरमधील भाजपचे उमेदवार आशिष देशमुखांनी सहपरिवार मतदान केलेलं आहे। यावेळी त्यांनी आपला विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। काँग्रेसचा खासदार वर्षा गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। आपल्या कुटुंबियांच्या सह त्यांनी मतदान केलेलं आहे। यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार अजय चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदान करण्यापूर्वी अजय चौधरी यांचं त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण केलं। शिवडी विधानसभा मतदारसंघातनं अजय चौधरी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मुंबादेवी मतदारसंघाचे उमेदवार अमीन पटेल यांनी मतदान केलं आहे। यावेळी आपलाच विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुंबादेवी मतदारसंघात अमीन पटेल यांच्या समोर शायना एनसी यांचं आव्हान आहे। मोदींनी केलेल्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे अशी प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढा यांनी दिली। तर सर्वजण मतदानाचा अधिकार बजावतील आणि मुंबईत रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। ओवळा माजीवडा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मतदान केलंय। सहकुटुंब सहपरिवार सरनाईक यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। प्रत्येकानं मतदान करा आणि मतदानाचा अधिकार बजावा असं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलं। तर कुठल्याही अधिकारापेक्षा मतदानाचा अधिकार सर्वात मोठा आहे असं त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी मतदानाचा हक्क बजावला। ठाण्यातल्या मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं आहे। वर्ध्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार जयकुमार बेलखडेंनी मतदानाचा हक्क बजावला। कारंजा इथल्या मतदान केंद्रावर सपत्नीक त्यांनी मतदान केलंय। मतदान करण्यासाठी 100% घराच्या बाहेर पडा। आज तुमचं जे मतदान आहे हे खूप महत्त्वाचं आहे। दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला। राहू इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे। मतदान हे आपलं कर्तव्य असून सर्वांनी ते पार पाडावं असं आवाहन त्यांनी केलंय। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी मतदान केलं आहे। सकाळी त्यांनी गोरेगाव विधानसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला। परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। जिंतूर तालुक्यातील बोर्डी गावातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं आहे। यावेळी त्यांनी लोकशाही बळकट करण्याचं आवाहन केलंय। मंत्री गिरीश महाजन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। 7व्यांदा गिरीश महाजन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी आपण निवडून येऊ असा दावा त्यांनी केलाय। कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी सपत्नीक मलकापूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला। संजय बनसोडे हे उदगीर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। जनता पुन्हा एकदा निवडून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे।